सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 95 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगापासून 2 ते 3 सत्संगापासून आपण आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. कारण आपल्या मनामध्ये जो भ्रम आहे, न्यूनगंड आहे आचाराच्या अनुषंगाने किंवा धर्माच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, तो आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपल्या मनामध्ये धर्माच्या विषयी एक भीती, अनामिक भीती, न्यूनगंड प्रथमपासूनच असतो. सर्वसाधारण नामधारकाला असं वाटतं की आपल्यासाठी हा धर्म फक्त देवपूजेव्यतिरिक्त आणि स्मरणाव्यतिरिक्त नाही. अभ्यास करायला लागल्यानंतर वासनिकाला वाटतं की आपण ज्यावेळेस अनुसरू त्यावेळेस आचरण करू. अशा पद्धतीनं जे गैरसमज आपल्या धर्मामध्ये, आपल्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये आहे, ते आपण गेल्या अनेक सत्संगापासून काढतोय. आणि ती बऱ्यापैकी ती भीती निघून गेल्यानंतर आपण आज अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आणि अभ्यास कशासाठी आणि का हे समजून घेत असताना आपण आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. अशी कितीतरी सूत्र आहे, अशी कितीतरी गोष्टी आहे की आज आपण करू शकतो. त्याचं सर्वसाधारण चिंतन आपण करतो आहे. कारण आचार हा साधू संतांसाठी, आपल्यासाठी नाही, असा एक समज आपल्या मनामध्ये असल्यामुळं तो काढणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कोणतीही व्यक्ती डायरेक्ट आचारावरती जाऊ शकत नाही. त्याची थोडी थोडी सवय आपल्याला लावावी लागते. ते बीजरूप आपल्या मनामध्ये झाल्यानंतर आपण त्या कृतीवर जात असतो. आणि म्हणून ती अत्यंत गरजेचं आहे. आपल्या तत्वज्ञानाची मांडणी जर आपण विचार केला तर अत्यंत सुंदर अशी मांडणी. आचाराच्या अनुषंगाने मागच्या वेळेस आपण प्रथमच सूत्राचं चिंतन केलं. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियांचा संबंध तो विशेषता त्याज्य. आता या सूत्राच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला सूत्र सांगितलं. आचारच्या बाजूने हे सूत्र सांगत असताना आपण आपल्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण केला, स्वदेशाचा, स्वग्रामाचा आणि संबंधियांचा संबंधचा जो त्याग आहे तो परमेश्वराने का करायला लावलेला आहे आणि कशासाठी करायला लावलेला आहे, जर नाही केला तर त्यातून काय परिणाम होतो आणि केला तर काय फायदा होतो, त्या अनुषंगाने पुढील सूत्र आलेले आहे. त्याचे प्रत्येक सूत्राचं जे उत्तर आहे आपल्याला पुढील सूत्रामध्ये भेटत असतं. आणि त्या अनुषंगाने आपण मागच्या वेळेस त्याचं चिंतन केलं की संबंध जर आपण ठेवले, संबंधियांचे असेल, स्वग्रामाचे असेल, स्वदेशाचे असेल, तो आपला जो अधिकार आहे तो कसा प्राप्त होत नाही. किंवा तिथं आपण जर राहिलो किंवा त्या अनुषंगाने जर आपण ते रिलेशन मेंटेन करत राहिलो तर आपला त्या संबंधियांना संबंध जर ठेवला तर अधिकार कसा नाही. त्याचप्रमाणे ते विकाराच्या अनुषंगाने, रसाच्या अनुषंगाने किंवा जड चेतन पदार्थाच्या अनुषंगाने आपला जो भ्रम आहे, नावडत सेवी त्याची आवडून ठाके, तर ते कसं आपल्याला धर्मापासून घालू शकतं किंवा धर्मापासून दूर नेऊ शकतं याचं चिंतन केलं. आणि एका वचनावरती बाकी पुढील कितीतरी वचनं अवलंबून आहे. अगदी चित्रीची श्री न पावी ह्यापर्यंत ही वचनं पुढं जर आपण अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे ह्या गोष्टी आपण चिंतन करू शकतो, विचार करू शकतो आणि त्या अनुषंगाने जेवढी शक्य आहे तेवढी कृती आपण करू शकतो. आता चित्रीची श्री न पाहावी परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. तर आपली जी नजर आहे, आपली जी दृष्टी, आपली जी विचारधारा आहे ही अत्यंत होकारात्मक श्रीयांकडे बघण्यासाठीच्या वेळेस असायला हवी. आणि त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होणार नाही. त्या अनुषंगाने हे वचनं आलेले आहे. आणि त्या पद्धतीनेच जर आपण विचार केला तर आपल्याला विकाराच्या अनुषंगाने, ह्या चेतन पदार्थाच्या अनुषंगाने धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातलं एक, त्यांच्या चरित्रातला एक अनुभव आपण यासाठी घेऊ शकतो. त्यांच्या काही सरदारांनी एक सुंदर अशी मुस्लिम धर्माची स्त्री पकडली आणि आपल्या राजांना ही भेट द्यावी कारण ती सुंदर आहे, अशा अनुषंगाने त्यांनी राजांकडे जेव्हा आणलं तेव्हा राजांनी त्या स्त्रीकडे एक माते समान बघितलं.
का आमची आई एवढी सुंदर असती तर आम्ही तेवढे सुंदर असतो, आणि माते समान तिचा आदर करून तिला तिच्या घरी पाठवलं. शत्रूंना सुद्धा राजांच्या विषयी अत्यंत या संदर्भात आदर होता, की जर शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी म्हणा किंवा तिथल्या राज्यातल्या लोकांनी आपल्या स्त्रियांना जर पकडलं तर त्या सुरक्षित राहतील, असा विश्वास या शत्रूंना सुद्धा होता. याच्या पाठीमागचं कारण राजांची दृष्टी, परस्त्रीकडे पाहण्याची त्यांची विचारधारा ही होती, आणि ही धर्माची विचारधारा आहे. म्हणून आपण त्या अनुषंगाने जर विचार केला तर बघायचंच नाही असं नाहीये, पण बघायचं तर कोणत्या अनुषंगाने बघायचं, मग स्त्रीनी पुरुषाकडे किंवा पुरुषांनी स्त्रियांकडे. कारण हा चेतन पदार्थ आहे, आणि या चेतन पदार्थाच्या माध्यमातूनच धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून हे सूत्र ज्यावेळेस आपण अभ्यासतो तेव्हा स्टेप बाय स्टेप त्याची उंची वाढत जाते, आणि आज ते शेवटच्या स्टेपवरती त्या विषयाला या सूत्रकाराच्या बांधणीकारांनी केलेलं आहे, आणि हे आपण समजू शकतो. म्हणून आज आपण या अवस्थेत आहोत, त्या अवस्थेत या सूत्रांचा कसा विचार करू शकतो. आता मागील वाचनांचा आपण स्वग्राम, स्वदेश आणि संबंधीय या संदर्भात जे मानसिके चिंतन आपलं मनातून व्हायला नाही पाहिजे, या अनुषंगाने आपण कर्तव्य भावनेतून या गोष्टी बघितल्या पाहिजे, आणि त्या अनुषंगाने आपण चिंतन केलं, विचार केला. यावरती अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हे अवघड वाटतंय, परंतु ते करायला सुरुवात केल्यानंतर नक्कीच आपण त्यावरती त्या प्रक्रियेतून जात असताना आपल्या अनुभवातून आपण एकमेकाला सावध करू शकतो. स्वतःला आलेल्या अनुभवातून आपण स्वतःसाठी सावध होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. हे करणं अवघड आहे, कारण अनादि अविद्ययुक्त असा जीव, मतित्रयाने अनंत दोषाने बांधलेला दोषयुक्त हा जीव, याला हे ऐकणं, कृतीवर नेणं हे अत्यंत अवघड आहे. परंतु हे करणं, हे अवघड सोपं करणं हाच खरं धर्म आहे, आणि तीच खरी धार्मिकता आहे. हे जर आपण समजून घेतलं, त्यात आपलं हित आहे हे समजून घेतलं, तर आपण त्या दृष्टीनं त्या विचाराने आपण बघू, आणि त्यात लिंपायमान न होता आपण आपली कर्तव्य भावना, आपली ड्युटी हे ठेवून आपण पुढं जात राहू. आणि त्यावेळेस नक्कीच आपल्याला धर्माची एक प्रगती साधता येईल, आपल्या जीवनाचं जे ध्येय तिथपर्यंत पोहोचता येईल. आणि ज्यावेळेस करण्याची वेळ येईल त्यावेळेस नक्कीच ही शिदोरी आपण चिंतन केलेली, चिंतनातून आपण कृतीवर गेलेलो, त्याचा विचार केलेला, तो नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. पुढे अनेक सूत्र आहेत, त्या सूत्रांचं आपण चिंतन करणार आहोत. जेने संबंधी विकार उपजे त्याचा असंबंध कीजे. आता ह्या सूत्राकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघतो, कोणत्या विचाराने बघतो. जेने संबंधी विकार उपजे, ज्या संबंधाने विकार उत्पन्न होतो, परमेश्वर म्हणतात तिथं असंबंध करा, म्हणजे संपर्क तोडा. कर्मराटीमध्ये एक अशी पद्धत आहे, साम, दाम, दंड आणि भेद. एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल किंवा काम करून घ्यायचं असेल तर साम म्हणजे त्याला लालच द्या, पैसा द्या. नाही ऐकलं त्यांनी तर दंड करा, म्हणजे धाकदापटशा दादागिरी करा. साम, दाम, दंड, त्याला लालूच दाखवा, त्याला आमिष दाखवा, त्याला नाहीच ऐकलं तर दादागिरी करा, नाहीच ऐकलं तर त्याचा भेद करा, सोडून द्या ती गोष्ट, असंबंध करा. या अनुषंगाने शेवटचा जो भेद आहे इथं या शास्त्रामध्ये आपल्याला वेळोवेळी अनेक सूत्रांमधून ऐकायला भेटतो. असंबंध कीजे, ज्या संबंधाने, म्हणजे ज्या संबंधी आहे, म्हणजे नातेवाईक असतील, आपले ओळखीचे असतील, कुणी असू शकतं, त्याने आपल्या मनामध्ये एक विकाराची भावना निर्माण होते, चुकीची भावना निर्माण होते, नकारात्मक भावना निर्माण होते. ते आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, आपल्या ओळखीचे असतील, आपले साधू संत असतील, तपस्विनी असतील, कुणीही. ज्या व्यक्ती संपर्कात आल्यानंतर आपल्या मनामध्ये चुकीची भावना निर्माण होते, त्याच्यावरती कंट्रोल करण्यापेक्षा परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, असंबंध कीजे, त्याचा संपर्क तोडून टाका. जेणेकरून ती जी भावना आहे
ती वाढीस जाणार नाही, वृद्धिगत होणार नाही आणि धर्माच्या ह्या प्रगतीला आपल्याला अडथळा ठरणार नाही. असे वेळोवेळी पावलोपावली आपल्याला अनुभव येत असतात. एखाद्या व्यक्तीला सुद्धा असा या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो. विकार म्हणजे घेऊ देऊ आवडे. या व्यक्तीचाच प्रवास आवडतो, ती व्यक्तीच आपल्याला असली तर गप्पा मारायला आवडतात, ती व्यक्ती बरोबर असेल तर काम करायला आवडतं. हे एक विकार आहे. विकाराचे अनंत दरवाजे, हजारो दरवाजे. आपण विकार म्हणजे फक्त शेवटचा विकार याचा विचार करतो, परंतु विकार अत्यंत सूक्ष्म भावनेने सुरू होतो. घेऊ देऊ आवडे, खायला आवडतं, ते गोड आवडतं, हाच कपडा पाहिजे, हेच पदार्थ पाहिजे, हीच व्यक्ती पाहिजे, हीच गोष्ट पाहिजे. ही जी कंपल्शन आहे, आपली जी सवय आहे, त्या सवयीतून आपल्याला खूप मोठा धोका धर्माच्या अनुषंगाने होऊ शकतो. आणि म्हणून त्या गोष्टी तोडल्या पाहिजे, पण मनातून तोडल्या पाहिजे. निग्रह केला पाहिजे त्याविषयी. निग्रहाच्या संदर्भात आपल्या धर्मामध्ये कितीतरी साधकांच्या स्मृती लीळा येत असतात आणि त्या निग्रहाच्या अनुषंगानेच परमेश्वर त्या साधकांना सहाय्य करतात. त्यांचा निग्रह किती आहे, त्यांचा प्रयत्न किती आहे, त्याच्यानुसार परमेश्वर सहाय्य करून ते परमेश्वराला प्राप्त करतात. आपला निग्रह किती आहे, आपल्या नियमावरती आपण किती ठाम आहोत, आपल्या नैतिकतेवरती आपण किती ठाम आहोत, कोणत्या प्रसंगानुरूप आपण त्याच्यावरती ठाम राहू शकतो, हा अनुभव आपण वेळोवेळी घेत असतो. एखाद्या व्यक्तीच्या अनुषंगाने, एखाद्या पदार्थाच्या अनुषंगाने, एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये लालच निर्माण होत असेल तर तो आपल्यासाठी विकारच आहे आणि म्हणून त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला आवड निर्माण होते, गप्पा मारण्यासाठी, प्रवास करण्यासाठी तीच व्यक्ती आपल्याला हवीशी वाटते, तर तो एक विकारच आहे. परमेश्वर म्हणतात, कोणाच्या अधीन होऊ नका आणि कोणाला अधीन पण करू नका. स्वातंत्र्य मोक्ष. आपली विचाराची स्वतंत्रता आपली असली पाहिजे. आपल्या विचाराच्या दृष्टीतून स्वतंत्रता दृष्टी आपली निर्माण झाली पाहिजे आणि ती स्वतंत्र बुद्धी आणि स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र दृष्टी धर्माने आपल्याला दिलेली आहे, तर ती आपण समजून घेऊन ती आपण जोपासली पाहिजे. या गोष्टी खोलवरती विचार केला, त्याच्यावरती चिंतन केलं तर खूप आहे सांगण्यासारखं, परंतु त्या नेमका भाव त्यातला आपण ओळखायचा आहे आणि ज्या गोष्टीपासून, ज्या व्यक्तीपासून, ज्या जागेपासून, ज्या पदार्थापासून आपल्याला त्रास होतोय किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे, त्या गोष्टीचा देवाने त्याग करायला लावला. इतकं सोपं आणि सरळ आहे. म्हणून आपण या गोष्टीमध्ये अत्यंत सावध राहिलो पाहिजे. आवड निवड नसावी हे परमेश्वरांनी सांगितलंय. आवड निर्माण करणं हे विकाराचं पहिलं लक्षण आहे. कारण मानसिकी आवड, नंतर वाचिकी आवड, नंतर प्रारब्ध होत असतं. तर त्यापासून सावध होऊन आपण जर त्याचा त्याग केला, त्याचा संबंध ठेवला नाही, संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, ते रिलेशन, तो स्पर्श जर आपण काढून टाकला, तर नक्कीच आपल्याला धर्माचं एक वचन पाळता येईल आणि त्यातूनच क्षणोक्षणी परमेश्वरांनी सांगितलेला त्याग आपल्याकडून घडू शकतो. आपल्याला कशाचंही कंपल्शन नाही पाहिजे, कशाचंही सवय नाही पाहिजे. त्या सवयीतून निघण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा निग्रह करावा लागेल. कशाची सवय आहे? काही व्यक्तींना जागा बदलली तरी झोप येत नाही. साधक असा नाही, जिथं गेला तिथं पडल्यानंतर चिंतन करत त्याला झोप आली पाहिजे. विशिष्टच पाणी पाहिजे, विशिष्टच पदार्थ पाहिजे, विशिष्टच हे पाहिजे. हा ठीक आहे, व्यक्तिपरत्वे, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. एखाद्याला जर थंड पाणी पिलं, जर त्रास होतोय आणि त्याला जाणवलंय, तर त्यांनी ते टाळलं पाहिजे, कारण ते तामसहान नाही तुमच्यासाठी. एखाद्याला ते सण होऊ शकतं. तसंच जेवणाचं, तसंच व्यक्तीचं, तसंच जागेचं आहे. परंतु निग्रह करून आपल्यामध्ये ते वर्गीकरण मनात आलं नाही पाहिजे. जर येत असेल तर त्याचा आपण त्याग केला पाहिजे. या अनुषंगाने याचा विचार आपण करायचा आहे. विषयाचे एका सनी न बैसावे, म्हणजे विषय पुरुषाच्या एका आसनावरती बसू नये. म्हणजे एखादा व्यक्ती आहे विषयी आहे, म्हणजे त्याचं अन्यवार्ता करतो, त्याला धर्माची आवड नाहीये, धर्माचं चिंतन करत नाहीये,
धर्माचं चिंतन करत असताना चुकीचे तत्वसिद्धांत सांगतो, आचारप्रणाली सांगतो, किंवा त्याच्यापासून आपल्याला चुकीच्या भावना निर्माण होतात, चुकीच्या गोष्टी तो आपल्याला चुकीच्या रस्त्यावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचे विचार आपल्यावर लागतो, अशा पद्धतीची एखादी व्यक्ती जर आपल्या संपर्कात असेल तर त्याच्या पट्टीवर म्हणजे त्याच्या आसनावर म्हणजे त्याच्या जवळ बसू नये परमेश्वरवाद. का तर आपल्याला ते वाटतंय की आपला त्याचा आपल्यावरती काही परिणाम होणार नाही, पण नावडत सेवी त्याची आवडून टाके. एखादी व्यक्ती आपल्याला त्याची विचारधारा पटत नाही, पण आपण म्हणतो चर्चा करायला काय हरकत आहे. मग तो चर्चा करायला सुरुवात करतो, एक विचार आज मांडतो, उद्या मांडतो, तेच मांडत असल्यानंतर आपणही त्याला त्याच पद्धतीने विरोध करत असतो किंवा त्याला समजावून सांगत असतो. पण एक वेळ अशी येते की आपण त्याच्या विचाराशी सहमत होतो आणि आपण आपला धर्म सोडून देऊ शकतो. म्हणून परमेश्वर म्हणतात त्याच्या जवळ बसू नये. विषयाचे एका सणी न बैसावे. जिथं विषय निर्माण होतात, मग ते विषय कोणते? अन्य वार्तेचे विषय असू शकतात, अन्य सिद्धांताचे विषय असू शकतात. एखादे अत्यंत कर्मठ अन्य राहटीचा एखादा जीव असेल, देवता भक्त असेल, त्याला थोडंफार त्यातलं नॉलेज असेल, त्याला आपण किती जरी सांगितलं तर समजू शकत नाही, त्याच्याशी चर्चा का करावी? किंवा आपण चला धार्मिक गोष्ट आहे म्हणून दुसऱ्या एखाद्या कीर्तनाला प्रवचनाला जायला लागलो, ऐकायला काय हरकत आहे? तर ते आपल्याला पटणार नाही. परंतु आपल्याला जर ती विषय व्यवस्था जर करता नाही आली तर आपण विकल्पाला जाऊ शकतो, धर्मापासून जाऊ शकतो. म्हणून त्याच्या जवळ जाऊ नये, त्याच्या बसू नये. आपण ती विषय व्यवस्था आपल्याला करता येऊ शकत नाही. वाचण्याच्या संदर्भात जर त्याच बाबतीने विचार जर आपण केला, एखादे कादंबरी असतात, काल्पनिक गोष्टी असतात, ती विषय व्यवस्था, ती परिपक्वता धर्माची आपली जर नसेल, विषय व्यवस्था करण्यासारखी कुशलता आपल्याकडे नसेल, तर आपण अन्य राहटीचं साहित्य असेल, वाङ्मय असेल किंवा काल्पनिक कादंबऱ्या असतील त्या वाचू नये, त्याला जवळ ठेवू नये. काही लोकांकडे मी बघितलं संग्रह असतो आणि त्या अभिमानाने सांगत असतात ही कादंबरी, ती कादंबरी. त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही धर्माचं जर वाचन केलं तर कितीतरी साहित्य आपल्याकडे सारं आयुष्य जाईल तरी ते संपणार नाही. ती विषय व्यवस्था करत असेल आणि एखाद्या वेळेस एक बदल म्हणून जर तुम्ही बघत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. आपल्या धर्माचे तत्वसिद्धांत तिथं शोधायचे आणि तेच जर इतरांना सांगून धर्माला लावण्याची जर प्रवृत्ती तुमच्याकडे असेल, ती धारणा तुमच्याकडे असेल, तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला सहाय्य नक्कीच करतील. कारण त्यांचं तत्वज्ञानातून आपला धर्म जर त्यांना आपल्याला सांगता आला तर अतिउत्तम. कारण हे प्रयोग मी केलेले ज्ञानेश्वरीतून असेल, दासबोधातून असेल, या गोष्टी किंवा 18 पुराणं आहे, या गोष्टी थोड्या थोड्या संग्रही, थोड्या थोड्या माहिती वजा आपण का ठेवाव्यात? किंवा अन्य राहटीचा एखादा जीव, एखादा इतर देवतेचा भक्त, त्याला त्याच भक्तीतून तुमची भक्ती कशी चुकीची, कशी योग्य, कशी अयोग्य, कशी देवतेची आहे, ती परमेश्वराची का नाहीये, हे सांगण्यासाठी जर तुम्ही त्याचा उपयोग करत असाल, ती कुशलता करत असाल, तर त्या गोष्टी जवळ ठेवणं कधी चांगल्या, परंतु त्यात वाहत गेलं नाही पाहिजे. ती कुशलता, ती विषय व्यवस्था आपल्याला जर करता आली तरच आपण त्याचा वापर करावा. अन्यथा परमेश्वर स्पष्ट सांगतात त्याच्या जवळ बसू नये, त्याला जवळ बसू नये. म्हणून या वचनाचा आपण विचार करून आपण आज या मिनिटाला ते पाळू शकतो आणि टाळूही शकतो. या बाबतीत अनेक लोक मला भेटतात की आमचं गाव आहे, गावामध्ये सर्वच धर्माचे लोक असतात, काही उपदेशी लोक असतात, मग आमचे नातेवाईक असतील, आमचे मित्र असतील, ते अन्य राहटीचे, ते म्हणतात आपण एकत्र जाऊ. मग एकत्र जात असताना आपण चला पंढरपूरला जाऊ, जेजुरीला जाऊ, पण जाताना मग तुमचे काही स्थानं करू, आम्ही करू, काही हरकत नाही. मग याला वाटतं चला आपल्याला जोडी भेटताय. परंतु गाडीत प्रवास करत असताना चर्चा होते, त्यांना तेवढा योग्यता नसते, अधिकार आलेला नसतो, बोधाची पात्रता नसते, आणि त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर आपल्या पद्धतीने आपण सांगत असताना ते त्यांच्या पद्धतीने ऐकतात. आपल्या स्थानावर गेल्यानंतर त्यांना आपल्या स्थानावर येणं योग्यच आहे, त्यातून त्यांना लाभच होणार आहे, परंतु आपण अन्य त्यांच्या देवतेच्या ठिकाणी जात नाही आणि मग त्यातून वाद निर्माण होतात. आम्ही तुमच्याकडे येतो मग तुम्ही आमच्याकडे का येत नाही,
तुमच्या देवतेचा आम्ही प्रसाद, देवाचा प्रसाद आम्ही खातो, मग तुम्ही आमचा देवाचा का प्रसाद खात नाही? यातून क्लॅशेस, विसंवाद होण्याची शक्यता असते. म्हणून परमेश्वर म्हणतात त्यांच्या संगतीला बसू नये आणि त्यांना आपल्या संगतीला बसू नये. आपले चारही उपदेशी, 2 उपदेशी भेटले एकत्र, आपण आपले स्थानाचं, दर्शनाचं नियोजन करा, सत्संगाचं नियोजन करा, शास्त्र चिंतनाचं, शास्त्र विचाराचं नियोजन करा, शास्त्र संवादाचं नियोजन करा. परंतु कोणाशी डोकं लावायचं काम करू नका. एवढी ताकद आपली असेल तर नक्कीच करा. ती योग्यता परमेश्वराने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आणि ती जबाबदारी आपल्यावर परमेश्वराने सोडलेली, तर ती कुशळता, त्या पद्धती आपण वापरल्या पाहिजे. कारण इथून मागे काही सत्संगामध्ये आपण याचं चिंतन केलेलं आहे की अन्य लोकांशी आपण कसं बोलावं, साधू संतांशी प्रश्न संवाद कसा करावा, किंवा आपले उपदेशी लोक आहेत त्यांच्याशी कसे संवाद करावेत, त्यातून आपल्या ज्ञानामध्ये कसा भर पाडावा आपण. तर ती कुशळता आपली असली पाहिजे, ती हॅबिट, आपलं नियम किंवा ती प्रोसेस किंवा त्या पद्धतीची मांडणी आपली असली पाहिजे. अन्यथा त्यातून विसंवाद होऊन आपण धर्मापासून दूर जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण कोणाच्या जवळ बसावं, कोणाला जवळ बसून घ्यावं, यातून आपण शिकायचं आहे. म्हणून त्या गोष्टी करायच्या नाही. विषयासाक्षी न ठाकावे, विषय पदार्थाच्या समोर असू नये, विषय पदार्थामध्ये उदास दृष्टीने पाहू नये. तो विषय साक्षी न ठाकावे, विषयासाक्षी, जिथं विषय निर्माण होतात, मग त्या अनुषंगाने अनैतिक गोष्टी असेल, विकाराच्या अनुषंगाने असेल, विकल्पाच्या अनुषंगाने असेल, स्वभावाच्या अनुषंगाने असेल, तर त्या गोष्टी जिथं निर्माण होतात तिथं आपण जाऊ नये आणि साक्षीला पण राहू नये. 2 लोक आहे, त्यांचे व्यवहार अनैतिक आहे, आपल्याला माहिती आहे, आणि ते जर म्हणत असेल का तुम्ही आमच्या साक्षीला राहा, तुम्ही मध्यस्थी करा, आपण म्हणतो आपण काही करत नाही, ते करत आहे, आपल्याला काय करायचं. परंतु आपण जरी नाही केलं तर अप्रत्यक्षरित्या आपण केल्यासारखं आहे. आपण दारू पित नाही पण कोणाला तरी दारू पाजली, आपण नॉनव्हेज खात नाही पण कोणाला तरी नॉनव्हेज खाऊ घातलं, तर हे एक प्रकारचं आपण खाल्ल्यासारखं आहे. त्याच्या साक्षीला राहू नये. कारण कधी कधी लोक म्हणतात की आम्हाला पार्टी द्यावं लागते, मग आमच्या काही मित्रांमध्ये नॉनव्हेज खाणारे पण आहे, पिणारे पण आहे, आपण काही घेत नाही पण त्यांना दिलं तर काय फरक पडतो. नाही करायचंय, कारण त्याला निमित्त आपण झालेलं आहे. विषयासाक्षी न ठाकावे. जिथं अशा पद्धतीचे विषय निर्माण होतील तिथं त्याला साक्षीला सुद्धा राहू नये म्हणतो. व्यवहार असेल, खाणं पिणं असेल, संबंध असेल, जाणं येणं असेल, चुकीचं आहे. ते आपल्या धर्माच्या तत्व सिद्धांतात बसत नाही. म्हणून त्यापासून आपण जपून राहिलं पाहिजे. समाजात राहायचंय, समाजाचे संकेत पाळायचे, पण आपल्या धर्माच्या नियमात पाळायचे. आपण रस्त्याने गाडी चालवत असताना गाडी चालवतो, परंतु गाडी चालवत असताना रहदारीचे नियम सांभाळून चालवतोय, लक्षात घ्या. शाळेत जातोय पण शाळेच्या नियमानुसार आपण वागतोय, जातोय, येतोय. आपल्या नियमाने शाळेत चालत नाही कधी. आपण म्हटलं तुमची 10 वाजता असो नाही तर 12 वाजता असो, मला 8 वाजता जमतंय, मी 8 वाजता येईल, मला शिकवा, मी 10ला घरी येऊन जाईल, असं होतं का? नाही. प्रत्येकासाठी ते एक नियम आहे. शाळा इतक्या वाजता भरेल, इतक्या वाजता प्रार्थना होईल, इतक्या वेळेस हा विषयाचा शिक्षक येतील, दुसऱ्या वाजता दुसऱ्या विषयाचे शिक्षक येतील, अशा वेळेस मधली सुट्टी होईल, अशा वेळेस पेपर होतील, अशा वेळेस इतक्या वेळेतच पेपर होतील, इतक्या वेळेस शाळा सुटेल. हे नियम आहे, हे त्यांनी ठरवलेले ना आपण त्या नियमात बसतोय. तसं धर्माचे एक जे नियम आहे परमेश्वरांनी आपल्याला सांगितले, त्या नियमात आपल्याला बसायचं. आपल्याप्रमाणे धर्माचे नियम नाही निर्माण करायचे. बऱ्याच ठिकाणी ही लवचिकता आपण निर्माण केली का आपल्याप्रमाणे आपण धर्म बघत असतो किंवा धर्माकडे बघत असतो. ते आपण करू शकत नाही. धर्माला बदलण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. धर्म आपल्याला बदलावत असतो आणि ते बदल आपण निर्माण करून घ्यायचा असतो. म्हणून विषयासाक्षी न ठाकावे. जिथं असे विषय निर्माण होतात, अशा गोष्टी निर्माण होतात, चुकीच्या गोष्टी निर्माण होतात, अनैतिक गोष्टी निर्माण होतात, त्याच्या साक्षीला आपण उभं राहू नये. कोमळ ज्ञानी विखेवणं का उभं राहू नये? तर आपण धर्माची एवढी परिपक्व नाहीये. धर्माचं ते तत्वज्ञान आहे आपण पूर्ण अभ्यासलेलं नाहीये आणि म्हणून आपण कोमळ ज्ञानी, आपण कोमळ आहोत, कोमळ साधक आहोत. असे विषय आपल्याला विघ्न रूपात येतात, विघ्न स्वरूपासारखे आहेत. आता अनुसरलेल्या साधकाच्या अनुषंगाने परमेश्वराने हे सूत्र सांगितलेले, कोमळ ज्ञानी विखो विघ्न. कोमळ ज्ञानी जे आहे, जे साधक आहे, ते आटन विजन भिक्षा भोजन करत असताना, आचार प्रणाली सांभाळत असताना त्यांनी कसं वागावं, कशा अनुषंगाने वागावं, त्या अनुषंगाने ते सूत्र आलेलं आहे. परंतु आपण आपल्या पद्धतीनं आता त्याचा विचार करायचा, आपल्या दृष्टीने त्याचा विचार करायचा आहे.
कारण आपण धर्माला एवढे पक्व नसल्यामुळं अशा विषयाच्या अनुषंगाने आपल्याला विघ्न निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आपण या अशा गोष्टी करायच्या नाही, म्हणून आपण या गोष्टी टाळायच्या, याचा विचार आपण करायचा आहे. नरवीराती परी विषय वीर नाहीत का, तर परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की हा जो जीव आहे 1000 पुरुषांना मारून जिंकणारे वीर आहेत, परंतु दाशीसारख्या हीन विषयाला जिंकणारे नाहीत. एखादा पुरुष असतो, लढवाया असतो, आपल्या जीवनामध्ये कितीतरी संकट येत असतात, आर्थिक संकट असतात, सामाजिक संकट असतात, वैयक्तिक संकट असतात, कितीतरी संकट असतात. कोणाला आजारपणातून संकट येतात, कोणाला व्यवसायातून येतात, कोणाला नोकरीतून येतात, कौटुंबिक अडचणी येतात. याला आपण तोंड देतो, आपण फेस करतो, अगदी धीराने फेस करतो. परंतु त्या अनुषंगाने परमेश्वर म्हणतात एखादा हजारांच्या सैन्यांना लढून हारून जिंकणारा वीर आहे, पण जो विषय हीन आहे त्याला त्याच्यावरती जिंकणारा पुरुष भेटणं मुश्किल आहे आणि दुर्मिळ आहे. म्हणजे तो विषय अत्यंत हीन आहे, अत्यंत छोटा आहे, परंतु तो आपल्यावरती कमांड करतो, आपल्यावरती बसतो आणि आपल्यावरती राज्य करत असतो. म्हणून परमेश्वरांनी हे सूत्र आपल्याला सांगितलंय की आपण भ्रमात राहायचं नाहीये. आपण म्हणतो ना, नाही त्याला काय, आपण हे करू शकतो, ते करू शकतो, ते करू शकतो, हे का नाही करू शकत, असा एक भ्रम आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. परंतु ती गोष्ट वेगळी आहे, ती दृष्टी वेगळी आहे, तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. जर तुम्ही मिक्स केलं तर गल्लत होऊ शकते. एखादा खूप मोठा सुशिक्षित, त्यांनी कितीतरी अभ्यास केलेला आहे, डिग्र्या मिळवलेल्या आहे भरपूर, आणि मग त्याच्या अनुषंगाने जर त्यांनी विचार केला तर अरे मी तर एवढा शिकलेलो, एवढ्या डिग्र्या आहे, माझ्यासाठी हे काय, हे मी कंट्रोल करू शकतो. काही असे व्यसनाधीन लोक असतात का आपल्या संपर्कात येतात, दारू पिणारे असतात, गुटखा खाणारे असतात, तंबाखू खाणारे असतात. आपण त्यांना धर्माच्या अनुषंगाने सांगायला सुरुवात करतो, त्यानंतर आम्हाला हे काही व्यसन नाही, आमच्या मनावरती आमचा ताबा आहे, आम्ही कधी सोडू शकतो, कधी बी घेऊ शकतो. मी मागे असं कधीतरी 4 महिने सोडलं होतं, असे ते आपल्याला अनुभव सांगतात. ते अत्यंत चुकीचं आहे. ते आपल्याला भ्रमावतात, ते आपल्याला चुकीचं सांगतात. त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल असू शकत नाही, ते सोडू शकत नाही. फक्त आम्ही मनावरचा आमचा ताबा आहे हे आपल्याला अप्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं होऊ शकत नाही. सोडणारा मनुष्य डायरेक्ट सोडतो, नाही तर सोडूच शकत नाही. 4 महिने सोडला आणि मग परत कशाला घ्यायला सुरुवात केली, याचा अर्थ तो सोडू शकत नाही. त्यांनी नियमन केलं असेल, काही भीतीच्या अनुषंगाने, काही कौटुंबिक गोष्टीच्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यावरती नियमन केलं असेल, परंतु ताबा मिळवला नाही. नियमन करणं वेगळं आणि ताबा मिळवणं वेगळं. त्यांनी ताबा मिळवला असतं तर त्या व्यसनाकडे तो कधीच गेला नसता. म्हणून परमेश्वर सांगतात की किती अडीअडचणी संकटात तुम्ही तोंड देऊ शकतात, परंतु विषयाच्या अनुषंगाने तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. विषयावरती ताबा मिळून त्याचा त्याग करून ते विषयवीर तुम्ही होऊ शकत नाही. त्याच्यासाठी धर्माचे संस्कार, धर्मचिंतन, स्मरण आणि सतत या शास्त्रामध्ये जर आपण संवादात राहिलो तर नक्कीच यावरती विजय मिळू शकतो. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला ह्या सूत्रातून एक सावध केलेलं आहे की तुम्ही भ्रमात राहू नका. असे कितीतरी वीर आहे, परंतु ह्या विषया ठिकाणी ते हरतात, जिंकू शकत नाही. आणि म्हणून आपण त्याचं चिंतन करायचंय. धर्म नष्ट अति परी विषय नष्ट नाही. या अनुषंगाने धर्माला नष्ट करणारे माणसं आहे, जीव आहे. एखाद्या विषयासाठी धर्माला सोडणारे जीव आहे, परंतु विषय नष्ट म्हणजे विषयाचं नष्टत्व निर्माण करून धर्माच्या प्रती प्रगती करणं हे खूप कमी असतं. आणि ते आपल्याला नेमकं करायचंय, कारण परमेश्वराने आपल्याला ती जाणीव करून दिलेली आहे, तो बोध दिलेला आहे. आणि म्हणून या अनुषंगाने आपण व्यसन असेल, सवय असेल, अनैतिक गोष्टीच्या बाजूने असेल, मग खोटं कृती, खोटं बोलणं, अशा गोष्टी असेल, त्याच्यावरती त्याचं चिंतन करायचंय आपल्याला. त्याला आपल्याला नष्ट करायचंय, त्यातून आपल्याला निघायचंय. आपल्या मनामध्ये अंतर्बाह्य आपल्याला बदल घडवायचा आहे. आपल्याला जर खोटं बोलण्याची सवय असेल तर त्याच्यावरती आपल्याला ताबा मिळवायचा आहे. चुकीच्या गोष्टी करायची सवय असेल तर त्याच्यावरती आपल्याला ताबा मिळवायचा आहे. एखाद्या पदार्थाच्या अनुषंगाने लालच असेल, गोड असेल, त्याच्यावरती आपल्याला ताबा मिळवायचा. कारण परमेश्वराने आपल्याला सांगितलंय तुम्ही धर्मनष्ट ठरू शकतात पण विषय नष्ट नाही ठरू शकत. म्हणून आपण सावध होऊन या वचनाच्या अनुषंगाने आपल्याला धर्मनष्ट ठरायचं नाहीये, विषय नष्ट ठरवायचंय. आणि म्हणून आपल्याला नियमन करायचंय. परमेश्वर सूत्र सांगत असताना, वचन सांगत असताना
अत्यंत प्राथमिक स्वरूपात किंवा स्पष्ट स्वरूपात, पारदर्शक स्वरूपात आपल्याला स्पष्ट सुनावतात, सांगतात. त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर नक्कीच याच्यावरती आपण चिंतन करून आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये. पुरुष जवळ पळे तो विखो पाठी लागे, पुरुष पाठी लागे तो विखो पळेल. आपण याचा विचार करत असताना जो विषय आहे त्याच्यापासून जर आपण पळालो, म्हणजे दूर राहिलो, तर ते आपल्याकडे येत राहणार आहे. आणि आपण त्याच्या पाठीमागे पळालो तर ते पुढे पळत राहणार आहे. मग आपल्या व्यवहाराच्या चुकीच्या गोष्टी आपण करत असताना समाजामध्ये तुम्ही जरी धर्माचे संस्कारिक लोक असेल, धर्माच्या अनुषंगाने आपण वागत असले, तरी आजूबाजूचा जो समाज आहे तो त्या संस्काराचा नाहीये. तो आपल्याला चुकीच्या काहीतरी गोष्टी करायला लावत असतो. आणि मग आपण म्हणतो नाही नाही, माझ्या तत्वात बसत नाही, आमच्या धर्मात बसत नाही ना. आपण नाही म्हटलं का तो आणखीन आपल्याला प्रयत्न करायचा, तो म्हणे दुसरा तिसरा करतच राहील. कारण आपण समाजामध्ये वावरत असताना दररोजचे जर पेपर वाचले तर कितीतरी अशा गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात की एखाद्या व्यक्तीला फोन येतो, तुम्हाला लॉटरी लागली 10 लाखाची. तो हुरळून जातो, अरे मला लॉटरी लागली. मग काय करावं लागेल? काही नाही, आम्ही लिंक पाठवलेली, तुम्हाला ती लिंक ओपन करा आणि ते प्रोसेसिंग फी असते एवढी अशा बँकेत टाका. ते 10 लाख मिळवायच्या अनुषंगाने तो 15-20 लाख खर्च करतो. नंतर त्याला कळतं की आपण फसल्या गेलोय. मग पोलीस स्टेशनला जातो. मग ते पेपरला येतं आपल्याला का बघा 10 लाखाच्या ह्या लॉटरीच्या लालची पोटी त्यांनी 20 लाख खर्च केले. अशा कितीतरी घटना समाजात घडत असतात. तसं आपण जरी नियमन करत असलो की मला हे नको, तरी पुढं कधीतरी केव्हा तरी येतच राहतं. परंतु तुम्हाला एक अनुभव सांगतो का एखाद्या गोष्टीचं जर आपण चौकट बांधून घेतली की मला हे पाहिजे, मला हे नाही पाहिजे, मला असं वागायचंय, असं नाही वागायचंय, मला यातून पैसा कमवायचा, मला यातून नाही कमवायचा आहे, मला हे असेल तरच मी मिळवेल, अन्यथा मला हे नकोय, असं जर नियमन आपण जर करून घेतलं तर ते धर्माच्या अनुषंगाने खूप उपयोगी पडेल. आपल्याला चुकीचा पैसा नको, अनैतिक पैसा नको, हे आपण एकदा ठरवलं आपल्या मनाने की नवीन आपल्याला या लालच निर्माण होऊ शकतात किंवा असे अनुभव किंवा असे संधी आपल्याला भेटू शकतात. पण आपण नियमन केलेलं आहे, आपण ठरवलेलं आहे, त्याच्यामुळं आपण त्याला नकार देतो. मग एकदा नकार द्या, दोनदा नकार द्या, तिसऱ्यांदा नकार दिल्यानंतर मात्र तसे अनुभव येत नाही. माझे अनुभव सांगतो. आता व्यवसाय करत असताना गेली 20 वर्षापासून अनेक लोकांशी संपर्क येतो. कोणी सांगतात की बाबा अशी स्कीम आहे, त्याच्यात अशी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे पैसे दुप्पट होतात, अशी लॉटरी काढली तर ते असा पैसा होतो, शेअर्स मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट केला तर त्याचा फायदा होतो. परंतु मी ठरवून टाकलं होतं आपण कष्टाने कमवायचं, जेवढे गरजेचं आहे तेवढंच करायचं, आपण लालच निर्माण करायची नाही, चुकीच्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही, आपल्याला काहीच नकोय. नवीन अशा कितीतरी स्कीम येतात मार्केटमध्ये, आपल्यापर्यंत लोक येतात, नवीन गोष्टी आपल्याला सांगतात, पण आपण ठरवून टाकलेला असल्यामुळे आपण त्याला डायरेक्ट नकार देतो. तेव्हा तो अनुभव आपल्याला कधीही जीवनामध्ये स्वस्थता निर्माण करून देत असतो. एकदा नाही म्हटलं, दोनदा नाही म्हटलं का त्यांच्या लक्षात येतं का यांच्या तत्वात ते बसत नाही, हे आपल्याला हाती लागू शकत नाही. ते आपोआप प्रयत्न त्यांचा बंद करतात आणि आपण त्यापासून दूर जातो. आपण आपल्या कशा विचाराचे माणसं आहोत तशाच विचाराचे माणसं आपल्याला भेटणार आहे. मग आपण त्या तत्व सिद्धांत पाळणारे असेल तर आपल्याला तसेच लोक भेटतात. आपण लालची असेल तर आपल्याला माणसे लालचीच भेटतात. आपण फसवणारे असेल तर आपल्याला फसवणारेच माणसं भेटतात. आपण कसे आहोत त्याच्यानुसार या गोष्टी ठरत असतात. म्हणून जितकं तुम्ही त्याच्या पाठीमागे जाल तितकं पळल, आणि जितकं तिथून पळाल तितकं ते तुमच्या पाठीमागे लागेल. तर तुम्ही आपला नियमन करून घेतलं पाहिजे की मला हे नाही करायचंय, मला असं जर मिळालं तर मला कष्टाचंच पाहिजे, मला नैतिकतेचंच पाहिजे, मला तत्व सिद्धांताचंच पाहिजे असेल तरच तुम्हाला ते सहाय्य करेल. असे कितीतरी लोक येतात की बाबा आम्ही धार्मिक आहे, आम्ही उपदेशी आहे, परंतु व्यवसायाच्या अनुषंगाने आम्ही बिअर बार टाकलं तर काय फरक पडतो? बिअर बार जर टाकला तर ते अनैतिक येतो, पैसा अनैतिक येतो, तुमच्या घरात येणार आहे, तो तुम्हाला धर्मावरून काढून टाकणार आहे. हे त्रिकाळ सत्य. पण कोणीतरी त्यांना भेटतं की धर्म वेगळा आहे, व्यवसाय वेगळा आहे, त्यांनी काय फरक पडतो. तुमचं जर अनैतिक असेल तर तुमचे विचार कधीच चांगले होऊ शकत नाही. तुम्हाला चांगला सांगणारा कोणी व्यक्ती भेटू शकत नाही. तुम्ही धर्मावरती टिकू शकत नाही. अशा लोकांनी असे प्रयोग केलेले की जे उपदेशी होते आहे
परंतु त्यांचे बिअर बार त्यांनी टाकले, ते लयाला गेलेले. आणि असे काही व्यक्ती का त्यांनी ते टाकलेले असताना धर्माची जाणीव झाल्यानंतर त्यांनी बंद केलं, प्रायश्चित्त घेतलं, त्यांची प्रगती झालेली आहे. धर्माच्या अनुषंगाने तुम्ही काय पाळताय, धर्म किती सांभाळताय, त्याच्यानुसार धर्म तुम्हाला सांभाळत असतो, धर्म आपल्याला सांभाळत असतो. आपण धर्म जितका सांभाळला तितका धर्म आपल्याला सांभाळत असतो. म्हणून धर्म कशा पद्धतीनं समजून घेताय, कशा पद्धतीनं तुम्ही पाळताय, याच्यावरती तुमचं जीवनमान, तुमची लाईफस्टाईल खूप मोठी ठरलेली असते. याच्यावरती आपल्याला खूप चिंतन करता येईल, कारण आपल्या जीवनामध्ये हे वेळोवेळी पावलोपावली हे प्रसंग येत असतात. कोण कोणत्या पद्धतीनं, कोण कोणत्या अनुषंगाने, कोण कोणत्या निमित्ताने येईल सांगता येत नाही. परंतु आपण आपल्या धर्माची एक चौकट बांधून टाकली. एखादा व्यवसाय करत असताना आपल्या नैतिकतेमध्ये, आपल्या विचारा आचारामध्ये, तत्वसिद्धांतामध्ये बसतंय का, तरच तो करायचा, अन्यथा नाही करायचा. काही उपदेशी लोक त्यांच्या पोल्ट्री फार्म आहे, मी डायरेक्ट सांगतो की तुम्ही उपदेशीच नाही. हिंसा पाप, पापात नरक परमेश्वराने सांगितलंय. आणि तुम्ही कोंबड्या पाळताय, कशासाठी पाळताय, मारण्यासाठी. तुम्हीच मारताय. ते म्हणता आम्ही व्यवसाय करतोय, आम्ही कुठं मारतोय, परंतु त्या अनुषंगानेच तुम्ही त्याला निमित्त होताय. त्या कोंबड्या कोणीतरी घेऊन जाईल आणि त्याला चारा पाणी करील, आणि त्या अशाच सांभाळत नाही कोणी. कारण कोंबड्या नेण्याचा उद्देशच त्यांचा मारून खाण्याचा असतो. याचा अर्थ तुम्ही मारण्यासाठी मोठ्या करताय, तो अनैतिक आहे. आणि त्यातून तुम्ही लयास जाणार 100%. ही काळ्या दगडावरची रेग आहे. पण आपण व्यवसाय कोणता करतोय, कसा करतोय. जर आपण म्हटलं का परमेश्वराने आपल्याला भरपूर दिले, आपल्याला चुकीचे कामं नाही करायचे, एक काम जर तुम्ही केलं, अनैतिक चुकीचं काम बंद केलं, तर परमेश्वर 1000 चांगले कामं तुम्हाला संधी देईल. प्रचिती पंथ आहे, प्रचिती धर्म आहे. परमेश्वराच्या समर्थवादावरती जर तुम्ही निष्ठा ठेवली, त्याच्या चौकटी, त्याच्या तत्वसिद्धांतावरती तुम्ही चालायला लागले, तर परमेश्वर तुमच्या प्रत्येक वळणावरती, प्रत्येक अडीअडचणीवरती, प्रत्येक संकटाबरोबर तुमच्या बरोबर आहे. परंतु तुम्ही जर धर्म सोडला, तर परमेश्वर तुमच्या बरोबर नाही, मग तुमचे कर्म तुम्ही. आणि असे कितीतरी अनुभव आजूबाजूला आपल्याला येत असतात. म्हणून आपण काय पाळायचं, काय सांभाळायचं, काय पकडायचं आणि काय सोडायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. कशाच्या पाठीमाग किती पाळायचं आणि कशाला कितीही पाठीमाग आपल्याला लागलं तरी आपण कसा त्याचा त्याग करायचा, त्याचं नियमन आपलं असलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टीतून आपण विचार केला पाहिजे. जाणते अविक सुखाते निधी, म्हणजे ज्ञानी मनुष्याला हे जड चेतन पदार्थ हे सुख कधीच देत नाही. जाणताय म्हणजे ज्यांनी धर्म जाणलेला आहे, ज्याला धर्म समजलेला आहे, ज्याला आपलं हित कळालेलं आहे, परमेश्वराचा समर्थवाद आपल्याला कळालेला आहे, समजलेला आहे, त्या अनुषंगाने तो जरी आपल्याला सुखात दिसत असेल तर तो कधीच सुखी राहत नाही. कारण आतून पोळत असतो. जसं एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडलं, ते स्वप्न त्याला सुखदायी ठरतं, परंतु त्या स्वप्नांचं महत्व कुठपर्यंत असतं, जोपर्यंत तो झोपेत आहे. एकदा झोपेतून उठला, जागा झाला का त्या स्वप्नाचं त्याला काही महत्व नाही. तसं जोपर्यंत अज्ञानी जीव आहे तोपर्यंत त्याला या सुखाशी, या भौतिक जगाशी त्याला सुख वाटत असतं. परंतु एकदा का तो अज्ञानातून जागा झाला, ज्ञान झालं, त्याला जाणीव झाली, त्या जाणीवेत गेल्यानंतर त्याला हे सुख, त्याला दुःख वाटतात, त्याला सुख हे सुख वाटत नाही. कारण त्याला कळतंय का याच्यात आपलं अहित आहे. गोड खाणं, चांगले कपडे घालणं, व्यवस्थित राहणं, मस्त राहणं, हे नरकाचे दरवाजे, हे नरक, हे दुःख देणार आहे, हे त्याला कळतंय, समजतंय. परंतु जग राहटीनुसार, समाजात राहायचं, समाजानुसार, कर्तव्याच्या अनुषंगाने त्याला कधीतरी ते करावं लागतं. आणि ते करत असताना मात्र तो मनापासून करत नाही, म्हणून अप्रत्यक्षरित्या न केल्यात जमा होते. हे कर्तव्य म्हणून करणं आणि मनापासून करणं, एखाद्या पदार्थाचा मनापासून आपण आस्वाद घेणं आणि पोट भरण्यासाठी खाणं, याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणून आपण जाणते आहोत का, धर्म आपल्याला किती कळालाय, आपल्याला आपलं हित समजलंय का, तुम्हाला कोणत्या गोष्टीतून किती दुःख होतंय, किती तुम्ही पळताय आतून, याच्यावरती ते ठरतं. आपणच आपल्याला आपली डिग्री लावू शकतो. आपणच आपलं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून आपण आपल्याला ओळखू शकतो. तुम्हाला कोणत्या भौतिक जगामध्ये जर सुख वाटत असेल तर तुम्ही धर्माच्या अनुषंगाने जाणीवेचे कमी आहात. तुम्हाला मौज मजा वाटते, फिरायला जावं वाटतं, इकडं जावं तिकडं वाटतंय, पण परमेश्वरांनी सांगितलेल्या काही लीळेच्या माध्यमातून जर आपल्याला त्यातला जो फोलपणा आहे जर ठरला किंवा आपण समजून घेतला तर आपल्याला फिरायची इच्छाच होणार नाही.
पर्यटन स्थळावरती जायची इच्छा होते, जातो आपण. पण देवाने वाराणसीला जाताना महादेशाला स्पष्ट सांगितलं, इथं माणसं तसे तिथं माणसं, इथं झाडं तसे तिथं झाडं, इथं नदी तशी तिथं नदी. काय फरक काय? तसं आपण जिथं असतो तिथलं तसंच तिकडं असतं, पण एक बदल म्हणून आपण जात असतो. परंतु कौटुंबिक जबाबदारीच्या अनुषंगाने, ड्युटीच्या अनुषंगाने, कर्तव्याच्या अनुषंगाने जाणं आणि आपण मनापासून आपली आवड, आपलं ती छंद म्हणून आपण जाणं, याच्यात खूप मोठा फरक आहे. पण त्याला ते करण्याची इच्छा होणार नाही, तो मनापासून तो करत पण नाही. तर तुम्ही किती धर्माच्या जाणीवेचे आहात त्याच्यानुसार या गोष्टी ठरतात. परमेश्वर म्हणतात कलियुगी हे बरे. परमेश्वराचे श्रीमूर्ती सर्वात सुंदर आहे कलियुगामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये काहीच सुंदर नाही. मग इकडं तिकडं जाऊन काय बघणार आपण? काय सौंदर्य बघणार? खरी जे सौंदर्य ते परमेश्वराचे श्रीमूर्त आहे आणि ती पाहण्याची आस आपण ठेवली पाहिजे. म्हणून जो जाणता आहे त्याला जे विषय आहे ते सुख त्याला देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण कशा पद्धतीनं राहतोय, कशा पद्धतीनं आपल्याला आवड निवड निर्माण झाली, आपली विचार, आपली दृष्टी कशी आहे, त्याच्यानुसार आपण धर्माची किती लेवल आपली गाठली, आपली कोणती अवस्था आहे आपली, हे आपल्याला कळू शकतं, समजू शकतं. बरं, आपण आपल्याला तर कधी फसू शकत नाही. आपण आपल्याशी तर काही खोटं बोलू शकत नाही कधीच. आपण आपलं आत्मचिंतन करा. आपल्याला काय आवडतं, काय नाही आवडतं, काय कशामध्ये गोडी निर्माण होते, कशामध्ये गोडी नाही निर्माण होत, त्याच्या अनुषंगाने आपण ती अवस्था ओळखू शकतो आणि त्याच्यावरती नियमन मात्र करू शकतो. काय रे, हे धर्माच्या अनुषंगाने अयोग्य आहे, हे धर्माच्या अनुषंगाने योग्य आहे, याचं नियमन करून आपण पुढं त्याच्यामध्ये बदल करून घेऊ शकतो. माता पोरा कोल्हापुरा न वाचावे, ती स्वाभिमानी स्थानी साधकाशी विघ्न करेल. साधकाशी आपणही साधक आहोत. परमेश्वराने सांगितलं मातापुरा कोल्हापुरा न वाचावे, म्हणजे माहूरला आणि कोल्हापूरला जाऊ नये. आता कोल्हापूरला जाण्याचा तर काही प्रसंग येत नाही, कारण तिथं स्थान नाही, आपले काही नाही, काही विषय नाही. पण फिरण्याच्या अनुषंगाने आपण जाऊ शकतो. गोव्याला जायचंय, चला कोल्हापूरला. जर परमेश्वराने नाकारलंय तर अनेक जिल्हे, अनेक राज्ये, तिथं जा. परमेश्वराने जिथं नाकारलंय तिथं कशाला हट्ट धरायचा? आहे काय तिथं? बरं, माहूरला एक विषय, अरे दत्तात्रयांचं स्थान आहे, जायलाच पाहिजे, पण परमेश्वराने नाकारलंय ना. 1650 स्थानं, कितीतरी स्थान आहे आपल्या आजूबाजूला, महास्थान आहे, तिथं परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलंय, अनंत लीळा घडलेल्या आहे परमेश्वराच्या. तिथं तुम्ही एकदा नाही 50 वेळा जा, पण माहूरला जाण्याचा का हट्ट धरताय? नाही सांगितलंय ना, नाही सांगितलंय. आपल्या बापाने आपल्याला सांगितलं की आपण म्हणतो नाही, वडिलांनी सांगितलंय ना, नाही जायचं. तसे आपले बाप कोण आहे? माता पिता कोण आहे? परमेश्वर आहे. त्यांनी नाकारलंय, नाही जायचं, नाही जायचं. पण तरी विषय असता लोक करतात, नाही नाही एकदा तरी जाऊन यायला पाहिजे. एकदा गेले काय, 10दा गेले काय, फरक काय पडतो? एकदा चुकी केली काय, 10दा चुकी केली काय, ती चुकीच आहे ना. पण परमेश्वराने सांगितलंय नाही जायचं तर नाही जायचं. आणि ज्यांनी जायचं त्याला अनुभव भेटलेला आहे. माझा अनुभव आहे, माहूरला जाण्याचा कधी योग आला नाही, संबंध नाही, जायचं पण नाही, ठरून टाकलेलं आहे. पण एक साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मला आमंत्रण भेटलं. मला माहीतच नाही का ते माहूरला आहे, पण माहूरच्या जवळ त्यांनी ते कार्यक्रम ठेवलेला होता. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा लक्षात आलं की हे तर माहूर आहे, माहूरची सीमा आहे, करायचं काय? म्हणून मी विचार केला की चला परमेश्वराचीच काहीतरी कड असेल. आपल्या मनात तर नव्हतं, आपली तर इच्छा नव्हती. ऍक्सिडेंटली आपण आता इथं आलोय, कार्यक्रम करू आलोच आहे, तर त्याला देवदेवेश्वरीला जाऊ, स्थान करू. पण आल्यानंतर मी त्या चिंतन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझे बरेचसे सूत्र पाठ असतात, दृष्टांत पाठ आहे, सत्संग यायचा, परंतु कधी कधी मला असं विस्मृती व्हायला लागली. मी विसरायला लागलो. ते सूत्र माझ्या तोंडावर यायचे पण मला विसरून जायचं. थोडंसं मळीनत्व आल्यासारखं मला जाणवायला लागलं, ती गिल्टी फील व्हायला लागलं. आणि मग मीच आत्मचिंतन केलं, प्रायश्चित्त घेतलं आणि त्याचं दुःख केलं. परत जायचं नाही याचा पण केला. आणि नंतर मग माझी परत ती लेवल हळूहळू त्या अवस्थेत मी यायला लागलो. हा माझा अनुभव आहे. इतरांचे काही वेगळे अनुभव असू शकतात. जर परमेश्वराने नाकारलंय तर ते जायचं काही कारण नाही. कितीतरी स्थानं आहे आणि पूर्वजांनी त्याला पर्याय पण काढलेले, 12 खांडी केल्या का माहूर केल्यासारखं आहे.
खूपच तुमची इच्छा आहे तर करा 12 खंडी. तुम्ही घरी बसूनही दंडोत घालून दत्तप्रभूंचं स्मरण चिंतन जेव्हा आपण करतो, स्मरण करतो, तेव्हा ते आठवलं, तिथल्या लीळा आठवल्या तरी ते माहूरला जाण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष जायलाच पाहिजे असं काही नाही. देवाने नाकारलंय, नाही जायचं नाही जायचं. आता याच्यामध्ये काही लोक विषय व्यवस्था करतात, त्या चुकीच्या विषय व्यवस्था आहे. कारण परमेश्वराने जे सांगितलं पण येवा पर्याय नाही. परमेश्वराच्या धर्माला, तत्वाला, सिद्धांताला, आचाराला, विचाराला पर्यायच नाहीये. आपण पर्याय काढतो तो आपल्या पद्धतीनं, आपल्या मानसिकतेतून, आणि आपल्या पर्यायातून धर्म तयार होत नाही. आपल्या मानसिकतेतून धर्म तयार होत नाही. परमेश्वराच्या कडेनी, परमेश्वराच्या तत्वसिद्धांतातून धर्म तयार झालेला आहे आणि त्यात आपल्याला बसायचं आहे. आपल्यामध्ये धर्माला नाही बसवायचं, आपल्याला धर्मात बसायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून धर्म काय सांगतोय ते आपल्याला पाळायचं, ते आपल्याला कृती करायची, त्याच्यावरती आपल्याला जायचंय. त्याच्यावर हट्ट धरायचं काही कारण नाही. हे देखील तैसे आठवीचे. परमेश्वर म्हणतात हे देखील तैसे आठवीचे. आता परमेश्वराची श्रीमूर्ती आपण कुठं पाहिली आहे, परंतु अनेक लीळेच्या माध्यमातून परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं जे वर्णन आपल्याला आलेलं आहे, नाम लीळा मूर्ती ज्येष्ठा, अशा पद्धतीनं ते स्मरण आपण चिंतन साधलं पाहिजे. नाम घ्यायचंय, परंतु ते नाम घेत असताना लीळा आठवत आठवत नाम घेणं, चेष्टा आठवत आठवत स्मरण करणं, चिंतन करणं. मग ती मूर्तीच्या काही लीळा आपल्याला आठवायच्या आहे, त्या अनुषंगाने त्या पद्धतीनं आपल्याला स्मरण करायचंय. नाही तर असं कोरडं स्मरण आपण जास्त दिवस करू शकत नाही. नाम घ्यायचं, स्मरण करायचं, पण ती पद्धत परमेश्वराने सांगितली. नाम लीळा मूर्ती चेष्टा. एखादा टीव्ही आपण जेव्हा बघतो तर त्या टीव्ही मध्ये आवाज येतोय परंतु चित्र दिसत नाही. आपण किती वेळ टीव्ही पाहणार? एखाद्या टीव्ही मध्ये असं होतं की चित्र दिसतंय पण आवाजच येत नाही, किती वेळ पाहणार? एखादी मालिका आपल्या भाषेचीच नाहीये, इंग्लिश आहे किंवा तेलुगू आहे, तामिळ आहे, आपण किती वेळ ऐकणार? बघूच शकत नाही, 2 मिनिटं नाही बघू शकत. मग तासन तास आपण टीव्ही बघतो. कधी बघतो? का ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसतं, ते ऐकायला आपल्याला व्यवस्थित दिसतं, ते समजतं, आपली भाषा आहे आपल्याला कळतंय, तेव्हा आपण तासन तास बघतो. तसं परमेश्वराचं स्मरण चिंतन करत असताना, परमेश्वराचं नाम घेत असताना लीळा मूर्ती चेष्टा आपण त्या पद्धतीनं जर आठवल्या तर आपल्याला तासन तास स्मरण करू शकतो. नाही तर एखादी गाठी जरी कोरडी जर केली तर आपल्याला वाटतं 15 गाठ्या झाल्या, आपल्या 20 गाठ्या झाल्या, आपले पाय दुखायला लागतात, आपल्याला आळस यायला लागतो, आपल्याला एक भ्रम निर्माण होतो का आपण खूप वेळेपासून स्मरण करतोय, चिंतन करतोय. हे सारं चुकीचं आहे. आपण परमेश्वराने सांगितलेल्या पद्धतीनुसार जर केलं तर त्याचा उपयोग होणार आहे. आपण स्मरण करतोय पण ते उपयोगी किती लागते, लेखी किती लागते, त्या स्मरणामध्ये आपण किती एकाग्र झालोय तर त्याचा उपयोग होणार आहे. आणि एकाग्र होण्यासाठी लीळा काहीतरी समोर असायला पाहिजे ना, टार्गेट. समोर काहीतरी जर असेल ध्येय तर आपण तासन तास बसू शकतो. 3 तासाचा पिक्चर आपण का पाहतो एका ठिकाणी बसून? तर समोर काहीतरी आहे, ते कळतंय, समजतंय, दिसतंय, ऐकायला येतंय. म्हणून म्हणजे ते सर्व इंद्रियांनी एकाग्र आपण झालो तर आपण तासन तास बसू शकतो. अगदी तीच आयडिया, तीच परिस्थिती आपल्याला स्मरण करताना निर्माण करायची. एखाद्या व्यक्तीबरोबर तासन तास आपण गप्पा मारू शकतो. का मारू शकतो? 2 तास 4 तास एखाद्याला आवड राजकारणाची असते, समाजकारणाची असते, एखाद्या विषयावरती ते चर्चा करत असतात, तासन तास जातात. तर त्याला ती आवड असते, त्याच्यामुळे त्याला ते समजतंय, कळतंय, तो त्यातलं अभ्यास केलेला आहे, त्यांनी तज्ज्ञ केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, म्हणून ते तासन तास घेतो. परंतु तेच त्याला धर्माच्या अनुषंगाने काही सांगायला लागलं तर त्याला आळस येईल. पण ज्याला धर्माची आवड आहे त्याला जर राजकारण समाजकारण सांगायला लागलं का तो म्हणतो नको मला, त्याला लगेच झोप येईल. तर तुम्ही कुठं आहात त्याच्यानुसार ते सेट झालेलं आहे. आणि अशा प्रवासामध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी किंवा साधक जेव्हा स्थानाला जातो तेव्हा 5-10 लोक असतात, तेव्हा मला लगेच लक्षात येतं की जेव्हा आपण शास्त्राचा अभ्यास, चिंतन, वाचन चा विषय निघतो किंवा चर्चेचा विषय निघतो, एखादा लीळा, एखादा वचन, त्यातले 2-3 जण लगेच झोपी जातात. कारण त्यांना तिथं ती सेटच होत नाही, तामस प्रवृत्ती असते. बाकीचे ज्यांना आवड आहे, जाणीवेचे, ते तासनतास शास्त्रावरती चर्चा करू शकतात, प्रश्न निर्माण करतात, ऐकतात. त्याचंच उलट जर राजकारणावर, समाजकारणावरती विषय जर घेतला तर जे धर्माच्या चर्चेवेळी झोपेले होते ना ते अत्यंत उत्साहाने गप्पा मारायला लागतात. आणि ज्याला धर्माची जाणीव आहे त्यांना आळस येऊन ते झोपून जातात. हे अनुभव आपल्याला पण आलेले राहतात. आपल्याला कशाची आवड आहे त्याच्यानुसार आपण
तशी परिस्थिती निर्माण. एखाद्याला स्मरण करताना आळस येतो. स्मरण करताना कुठं आळस यायला पाहिजे का? कारण नाम कोणाचं घेताय तुम्ही, स्मरण कोणाचं करताय, चिंतन कोणाचं करताय, तिथं अत्यंत उत्साह असला पाहिजे, अत्यंत प्रसन्नता असली पाहिजे, मनामध्ये एक वेगळी भावना, एक वेगळी दृष्टी निर्माण झाली पाहिजे. कारण स्मरण आपण परमेश्वराचं करतोय, अनंत ब्रह्मांडांचा नायक, त्या परमेश्वराचं आपण चिंतन करतोय, त्या परमेश्वराची लीळा आठवतोय. तर कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे, त्याच्यात किती उत्साह असला पाहिजे. पण तो उत्साह कधी होईल? धर्माची जाणीव असेल तर. धर्मतत्वज्ञान त्याच्यासाठीच अभ्यासायचं असतं. लीळाचरित्र का अभ्यासायचे? लीळा आपल्याला समजल्या पाहिजे, त्याचे हेतू समजले पाहिजे, त्याचे तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली कळाली पाहिजे. तेव्हा आपण एका ठिकाणी बसू शकतो, स्मरण चिंतन करू शकतो. आणि म्हणून स्मरण, अनुस्मरण, संस्कृत स्मरण. परमेश्वरांनी स्मरण 24 तास स्मरण नाही करू शकत, करू शकतो. ती सवय लावावी लागेल. आपण 24 तास नाही का श्वासोश्वास घेत. कधी असं झालंय का श्वासोश्वास आपला थांबलाय, आपण झोपलो, सकाळी उठलो आणि मग आपल्या मनात आलं का अरे आपण रात्री झोपलो होतो, मग आपला श्वासोश्वास बंद होता? नाही, तो चालू होता म्हणून तर आपण सकाळी उठलो. तसं आपल्या मनामध्ये अशी निर्माण झाली पाहिजे भावना की आपलं नाम जर थांबलं तर आपण जातो का काय, आपला श्वास थांबतो का काय. जसं इंद्रियांचं काम असतं, डोळे डोळ्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, नाक श्वासोश्वासाचं काम करतात. कुठं रस्त्याने जात असतो किंवा 4 मित्र असतात, बसलेले असतात, आपलं त्यांच्याशी काही घेणं देणं नसतं, ते चर्चा करत असतात, पण आपलं कान ते ऐकत असतं. घेणं देणं नाही, संबंध नाही, तरी ते ऐकत असतं, कारण ते इंद्रियाचं काम करतं. तसं आत्मा हे की इंद्रिय, आणि त्या आत्म्याचं काम आहे स्मरण करणं, परमेश्वराला आठवणं, चिंतन करणं. त्या आत्म्याला जर तशी सवय लागली, तुम्ही काम करताय, उठताय, बसताय, चालू ठेवा, प्रतिष्ठा आणि श्री चालू ठेवा, स्मरण चालू ठेवा. ती सवय एकदा लागली ना की आपोआप ते स्मरण होईल, ते चिंतन होईल. हे नवीन नवीन विसरून गेलो का आपल्याला परत आठवण करून द्यावं लागेल, विसरून गेलो का परत आठवण करून द्यावं लागेल. कधीतरी एखाद्या घरात तुम्ही गेले असाल, ते लोक काय करतात, रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं त्यांच्या देवतेचं स्मरण. आपल्याकडे पण आहे, काही स्थानावरती मी पाहिलेलं आहे. हे नाम नाही, त्यांनी वेगळे, श्रीकृष्ण प्रभू दंडोत प्रणाम, श्री दत्तात्रय प्रभू दंडोत प्रणाम, असं ते रेकॉर्डिंग केलेलं असतं. ते सारखं चालू असतं, ते कानावर पडत असतं. मग लोक येतात जातात, काम करतात, ते पुजारी लोक साफसफाई करतात, त्यांची कामं करतात, ते कानावर पडत राहतं. ते बंद पडतं का? नाही बंद पडत. तसं आपल्या आत्म्याचं ते स्मरण चिंतन सतत राहिलं पाहिजे, आणि ते आपण करू शकतो, करायला पाहिजे. पण ती सवय लावावी लागेल. एकाच दिवसात एकाच गोष्टी लगेच होऊ शकत नाही. पण ह्या गोष्टी आपल्याला कोणत्याही गोष्टीची ऊर्ध्वगती, ही स्मरण ही खूप मोठा विषय, आणि त्याच्याशी निगडीत हा विषय असल्यामुळे आपल्याला ती सवय लावली तर आपण नक्कीच त्या गोष्टी करू शकतो. म्हणजे 24 तास म्हणजे स्मरण, 4 प्रहर म्हणजे 12 तास ते अनुस्मरण, आणि त्याच्या खाली 6 तास 3 तास ते संस्कृत स्मरण. आपली जशी कॅपॅसिटी कमी होती त्याच्यानुसार त्या नाम दिलेलं आहे. तर आपण कमीत कमी 1 प्रहर म्हणजे 3 तास तरी स्मरणामध्ये दिवसाचा गेला पाहिजे. मग तुम्ही नुसतं स्मरणच 3 तास करायचंय का? असं नाही. सत्संगाचा 1 तास झाला, वाचनाचा एखादा तास झाला, तुमचा काही नोट्स काढायचं झालं, आणि स्मरण 1 तास झालं, तरी 3 तास लेखी लागलं. पण आपण नियमन केलं पाहिजे, नियमन ठेवलं पाहिजे का 24 तासामध्ये 1 प्रहर तरी आपल्याला धर्माला लागला पाहिजे. कारण 12 तास आपण काम करतो, 12 तास झोपतोय, 12 तास काम करतोय. त्या 12 तास काम कशासाठी करतोय? ईदभर पोटासाठी. बरं, त्यातून होणार काय? जे कर्म आपण जोडतोय त्यातून नरकच, दुःखच भेटणार आहे. आपलं असं कोणतं कर्म आहे का जे आपल्याला यातून सोडवणार आहे? याचं जर चिंतन केलं दिवसभरामध्ये तर खूप अवघड आहे. म्हणून आपण जे दुःख मिळवण्यासाठी ना खूप मोठे कर्म लावलेले, 12 तास राबतोय, परंतु त्यातून सुटण्यासाठी परमेश्वरांनी फक्त 3 तास, 1 प्रहर तरी आपण जर दिलं तर त्यातून खूप मोठा फायदा, खूप मोठं हित आपलं साधलं जाणार आहे. म्हणून स्मरणाच्या बाजूनी विचार केला पाहिजे. बरं, हे करत असताना परमेश्वरांनी आपल्याला खूप सबसिड्या दिलेल्या आहे, खूप छोट्या छोट्या अपेक्षा परमेश्वरांनी केलेल्या आहे. त्यात सुद्धा आपण बसत नाही. म्हणजे एवढे आपण जीव जो आहे, एवढे अज्ञानी किंवा एवढे आपल्या काय म्हणतात स्वार्थी तर आहेत जीव, त्या अनुषंगाने एवढे आपण स्वार्थी झालेलो आहे, आपल्याला कळतच नाही आपलं हित. म्हणून परमेश्वर पुढच्या सूत्रामध्ये सुंदर सांगतात, तुम्हा शयनाशनी भोजनी परमेश्वरच व्हावं किंगा. शयनाशनी
म्हणजे जेवताना झोपताना तरी परमेश्वराला तुम्हाला आठवला पाहिजे. आता देवाने ह्याच वेळेस का सांगितलं जेवताना आणि झोपताना परमेश्वर आठवला पाहिजे? कारण आपण बघा कुठं तरी काम करून येतो, खूप श्रमून येतो, आपल्याला भूक लागलेली असते, कधीतरी आपल्याकडून झालेलं असतं आणि बराच वेळा झालेलं असतं. पुढं ताट आलेलं असतं, आपण विचारच करत नाही, लगेच खायला सुरुवात करतो. 2-4 घास गेले, थोडंसं जरा भूक शमली का मग आपल्या लक्षात येतं का अरे आपण प्रार्थना करायचंच विसरलो, संकल्प करायचंच विसरलो, परमेश्वराचं स्मरण किंवा आठवण करायचंच विसरलो. किंवा तसंच झोपेचं आहे. आपण दिवसभरात काम करून आलेलो राहतो, झोपलो की उद्याचं नियोजन करायचं राहतं, आज कोणाला काय दिलं, उद्या कोणाला काय द्यायचं, याच्याकडून काय घ्यायचं, त्याला काय द्यायचं, या विचार करत करतच आपण झोपी जातो. परमेश्वराचं स्मरण चिंतन राहून जातं. त्याच्या उलट कितीतरी लोकांच्या तक्रारी आहे माझ्याकडे की आम्हाला झोपच येत नाही. आणि त्याला मी स्पष्ट सांगतो, झोप यायची असेल पडल्याबरोबर एखादी लीळा आठवायला सुरुवात करा, नाही तर तुमचं सूत्रपाठ पाठांतर आहे, सुरुवात करा म्हणायला. पूर्वीपासून तुम्ही 9 प्रकरण पूर्ण म्हणू शकत नाही, तुम्ही झोपी गेलेले असाल. किंवा एखादी नाही तर पूजा अवसर, सोपं का, पूजा अवसर परमेश्वर उठले, खांकरले, बाईसा उठल्या, ही जे पूजा अवसराचे जे क्रम आहे त्या पद्धतीने आठवायला सुरुवात करा. पूजा अवसर पूर्ण होणार नाही, तुम्हाला शांत झोप लागेल. परत याचा फायदा का रात्र जी झोप काढलेली ती झोप सुद्धा स्मरणाच्या लेखी लागणार. सकाळी उठल्याबरोबर परत परमेश्वराचं स्मरण करा. उठल्याबरोबर सर्वज्ञ चक्र प्रभू दंड प्रणाम, मला उठवलंय. कशासाठी उठवलंय? धर्मतत्व सिद्धांत पाळण्यासाठी उठवलंय. हे सांसारिक जे कर्म आहे ते तर होणारच, आपोआप होत आहे. त्याच्यात लिंपायमान न होता आपण आपल्या धर्माच्या अनुषंगाने जर करत राहिलो तर ते आपोआप होतात गोष्टी. परमेश्वर समर्थ आहे, आपण काहीच करू शकत नाही. ही भावना, ही धारणा निर्माण केली पाहिजे. आणि ती एकदा झाली का मनामधल्या ज्या शंका आहे, भीती आहे, भय आपोआप कमी होतं, स्वभावाला आपोआप मात्रा येते आणि स्मरण आपोआप होतं. जितका परमेश्वराच्या समर्थावरती तुमची निष्ठा मोठी तेवढं त्याच्यावरती कंट्रोल, जेवढं कमी तेवढं त्याचा त्रास तुम्हाला. मग तो स्वभावाचा असेल किंवा चंचलतेचा असेल, असुरक्षिततेचा असेल, ते आपोआप निर्माण होतं. तुमची निष्ठा किती आहे त्याच्यावरती, टक्केवारी किती त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून ह्या दोन्ही वेळेस तरी तुम्ही परमेश्वराला विसरलेच नाही पाहिजे. 2 मिनिटं लागतात परमेश्वराची आठवण करायला आणि त्यांच्याच कृपेने सर्व आहे. त्याच्यामुळं याच्यातून खूप सोप्या गोष्टी. पण परमेश्वराने वचन सांगितलं याचा अर्थ परमेश्वर जीवाचं सर्व जाणतात. त्यांना माहिती ह्याच ठिकाणी हा जीव विसरण्याची शक्यता आहे आणि तिथंच परमेश्वराने अपेक्षा केलेली. पण त्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यामुळं झोपताना जेवताना परमेश्वर आठवला पाहिजे, स्मरण चिंतन केलं पाहिजे. कुठेही पाहुणे गेलो, आपण हॉटेलमध्ये गेलोय, आपण आपला धर्म सांभाळायचा, आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. हॉटेलमध्ये जेवायला बसलो, आपण कसं हात जोडून स्मरण करावं, चिंतन करावं, परमेश्वराची आठवण करावी. मग नंतर जेव्हा लोक काय म्हणतील, लोक काय म्हणत नाही, आपला धर्म आपण सांभाळतोय, देव काय म्हणतोय, देव काय म्हणतील याचा विचार करायचा, लोक काय म्हणतील याचा नाही विचार करायचा. किंवा कुठं पाहुणं गेलेलो असतो आपण, ते अन्य असतात, मग आपण कसा संकल्प सोडायचा, कसं चिंतन करायचं, स्मरण करायचं. 5-10 सेकंदात एखादी छोटीशी लीळा सुद्धा आपण आठवू शकतो. बाईसांचा पाणीभात देवाने स्वीकार केला, सुदाम्याचे पोहे देवाने स्वीकार केले, धानाचा आंबा स्वीकार केला. काय 5-10 सेकंदात आपण लीळा आठवून स्मरण चिंतन करून परत त्याचा फायदा इतका मोठा आहे की हे स्मरण तर होतं, देवाचं एक वचन तर पाळल्या जातं, परंतु ते अन्य कोणत्या दृष्टीनं, कोणत्या भावनेने, कोणत्या हेतूने आपल्याला दिलेलं आहे त्याचा तो निघून जातो, तो भाव हेतू. ते शुद्ध अन्न होतं. देवाला आपण प्रार्थना करी, राजस तामस अन्न आहे, तुमच्या कृपादृष्टीने ते सात्विक बनवा. त्या अन्नाचा आपल्यावरती जो परिणाम चुकीचा व्हायला पाहिजे किंवा होईल तो होत नाही. आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जी ओढाळता किंवा जी अशुद्धता येणार होती ती त्याच्यामुळे होऊ शकत नाही. पण इतका मोठा फायदा आहे. जर तुम्ही रात्री झोपताना देवाचं स्मरण चिंतन करत झोपला तर कुठेही जा, तुम्ही पाहुणे जा, कुठेही जा, तुम्हाला सवय नाही, पडल्याबरोबर देवाचं चिंतन स्मरण करताय. जागा बदलली का, गादी बदलली का, कपडे बदलले, याच्याशी काय मतलब राहिला. तुम्ही एका वचनातून कितीतरी वचनं पाळू शकता. आपण त्या विषयाच्या अनुषंगाने याचं चिंतन केलं की जागा बदलली तरी आपल्याला झोप येत नाही. का येत नाही?
आपण एकाग्र नाही आहे, आपल्याला कळत नाही, समजत नाही. आपल्याला त्याचा फक्त तेवढ्यापुरता उपभोग घ्यायचा, ती जागा थोडी आपल्याला घ्यायची आहे किंवा ती आपली राहणार आहे ना आपल्याबरोबर येणार आहे. त्याच्यामुळे जिथं जाल, जिथं पडाल, जिथं झोपाल तिथं तुम्हाला झोप आली पाहिजे. कधी येईल ती? अशा पद्धतीनं. कोणतंही जेवण तुम्ही शुद्ध सात्विक आहे ते खाल्लं तर पचलं पाहिजे, त्याचा त्रास झाला पाहिजे. कधी होईल? अशा पद्धतीनं स्मरण चिंतन प्रार्थना केली तर. म्हणून परमेश्वर सांगतात, तुम्हा शयनाशनी भोजनी परमेश्वराच्या वॉकिंगा. अशी अनेक वचनं आपण आता पुढं घेत राहणार आहे. या वचनाच्या अनुषंगाने तुम्ही ऐकल्यानंतर नक्की प्रतिक्रिया कळवा. यातलं तुम्हाला योग्य अयोग्य काय असेल, काय वाटेल, किंवा यातलं अजून काही तुम्हाला सुचत असेल किंवा माझ्याकडून काही चुकीचं सांगितलं जात असेल तर मला नक्की कळवा. हे सत्संग ऐकल्यानंतर सबस्क्राईबर करा, लाईक करा. स्मरण चिंतन परमेश्वर सांगताय त्या पद्धतीनं करा. आचार विचार प्रणाली आपण आता बघतोय त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करी दैवाचे साह्य, नक्कीच परमेश्वर साह्य करील. आज नाही होणार, उद्या होईल, परवा नाही होणार, तेरवा होईल. असं हळूहळू आपोआप त्यातलं सातत्य आपलं त्या अनुषंगाने आपण निर्माण करू शकतो आणि त्याचा फायदा फक्त आणि फक्त आपलाच आहे. याचं चिंतन करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.